नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण आपल्या किचनमध्ये व्हेज कटलेटची रेसिपी करणार आहोत। तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे करायला आणि खायला देखील तेवढीच मस्त आहे। तर नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा ही। तर अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। पण हो, त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गाईज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तर सुरुवात करूयात रेसिपीला। तर या ठिकाणी रेसिपीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात। तर इथं मी 3 बटाटे छान असे उकडून मॅश करून घेतलेले आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा ठेचा करून घेतलेला आहे। त्याचबरोबर उकडलेले स्वीट कॉर्न्स, फ्रोझन मटार, 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली सिमला मिरची घेतलेली आहे आणि दुधी भोपळाही आपण छान असं किसून घेतलेलं आहे। हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भाज्यांचं, किंवा एखादी भाजी अवेलेबल नसेल तरी काहीच हरकत नाही। घरात ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्याच्याने देखील तुम्ही हे कटलेट करू शकता। तर चला मग कसे करायचे ते पाहूयात। तर इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण 3 बटाटे उकडलेले घेणार आहोत। हे बटाटे छान मॅश करून घेतलेले आहेत। बटाटे खूप गाळ करायचे नाही आहेत। तर पाहू शकताय अशा प्रकारे छान मी 3 बटाटे उकडून मॅश करून घेतलेत। त्याचबरोबर एक छोटी वाटी स्वीट कॉर्न्स घेतलेले आहेत, ते देखील मी छान असे बॉईल करून घेतलेले आहेत। 1 वाटी फ्रोझन मटार घेतलेला आहे, 1 वाटी शिमला मिरची घ्यायची आहे बारीक चिरून, आणि 1 वाटी दुधी भोपळा किसून घेतलेला आहे। मुलं फारसा दुधी भोपळा खात नाही, दुधी भोपळ्याच्या केलेल्या कुठलेच पदार्थ मुलांना जास्त आवडत नाही, पण भाजी तर मुलं खातच नाही, त्यामुळे मी आवर्जून इथं दुधी भोपळा घेतलेला आहे किसून। त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथं मला हा मिक्सिंग बाउल थोडा छोटा पडला, तर मी एका दुसऱ्या भांड्यात हा ट्रान्सफर करते आहे। तर आता पाहू शकताय इथं मी ज्या घरात अवेलेबल आहेत त्याच भाज्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर मी इथं 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं घालून छान ओबडधोबड असा ठेचा करून घेतलेला आहे, तोही यात घातलेला आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊयात। त्याचबरोबर 1 चमचा धणे पावडर घातलेली आहे, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा जिरे पावडर घालून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथं मी ऑरेगॅनो आणि मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत थोडेसे, तर अगदी ऑप्शनल आहेत। तर पाहू शकता आता हे सगळे जिन्नस आपण छान असे मिक्स करून घेऊयात। तर हे कटलेट करायला खरंच खूप सोपे आहेत आणि अगदी झटपट होतात। तर नाश्त्याला देखील एक मस्त हा ऑप्शन आहे, नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर इथं मी 2-3 चमचे ब्रेड क्रम्स घालणार आहे। जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स अवेलेबल नसतील तर तुम्ही 1 वाटी पोहे मिक्सरमध्ये छान असे बारीक ग्राइंड करून घ्या आणि ब्रेड क्रम्स जसे होतात तशीच छान अशी त्याची पावडर करून घ्या आणि ती देखील घातली तरीही चालेल, त्यामुळे देखील बाइंडिंग छान येतं। त्याचबरोबर यात आपण बटाटा घातलेला आहे, त्यामुळे नक्कीच बाइंडिंग मस्त येतं। तर आता मी हे छान असं मिक्स करून घेते। या ठिकाणी अगदीच काही अवेलेबल नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर घेतलं तरीही चालेल, 2-3 चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन ते देखील घातलं तरीही बाइंडिंग छान येतं। तर पाहू शकता अगदी सहज असे छान असे बॉल्स होतात आहेत आणि तुम्ही हव्या त्या शेपमध्ये हे कटलेट्स करू शकता। तर आता मी यातले काही हार्ट शेप करणार आहे आणि काही आपले नेहमीचेच गोल असे कटलेट करून घेणार आहे। तर पाहू शकता यात मी असं छान हे हार्ट शेपमध्येच करून घेते आहे।
तर अगदी हाताने छान हे साच्यामध्ये मी छान असं प्रेस करून घेते. अगदी सहज निघतात. तर तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये कटलेट केले तरीही चालतील. अगदी गोल शेपमध्ये देखील हे छान लागतात. तर पाहू शकताय अगदी सुरेख दिसत आहे. तर असंच मी दुसरंही हार्ट शेपमध्ये करून घेते. तर अगदी सोप्या पद्धतीने हे कटलेट्स मी तुमच्यासोबत शेअर करते. ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. अगदी मुलांना स्नॅक्स टिफिनसाठी किंवा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी नक्कीच आवडेल. तर पाहू शकता अशा प्रकारे प्रेस करून घेतल्यानंतर साच्यातून हे अलगद खाली सुटतात. थोडासा हातांनी आपण याला छान असा शेप देऊन घ्यायचा. त्याचबरोबर मी काही गोल शेपमध्ये देखील हे करून घेणार आहे. तर असेच मी हे सगळे कटलेट्स करून घेतलेले आहेत. तर इथं मी गॅसवरती पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर आता आपण हे ब्रेड क्रम्समध्ये एक एक कटलेट घोळवून घेऊयात आणि आपण हे फ्राय करून घेऊयात. तर तुम्ही हे डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय देखील करू शकता. तर पाहू शकता एक एक कटलेट असं छान मी या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून नंतर छान असे फ्राय करून घेते. तर आता तेल छान तापलेलं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हे 2-3 मिनटं असे एक साईड होऊ देऊयात आणि नंतर आपण ते पलटी करून घेऊयात. तर पाहू शकताय मी काही हार्ट शेप काही गोल शेपमध्ये हे घालून घेते. अगदी शॅलो फ्राय केलं तरीही चालेल. तुम्हाला ज्या पद्धतीनुसार करायचे असतील त्यानुसार तुम्ही करू शकता. अगदी 2-3 मिनटं छान झाले की आपण पलटी करून घेऊयात. मस्त अगदी छान तांबूस रंग गोल्डन आलेला आहे पाहू शकताय. तर दोन्ही बाजू 2-3 मिनटं छान झाली की आपण हे एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात. अगदी टोमॅटो सॉस किंवा गरम गरम चहाबरोबर तर अगदी भन्नाट लागतात. या पावसाळ्यात ही रेसिपी नक्की करून पहा. आणि मार्केटमध्ये तसेही स्वीटकॉर्न्स खूप आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे भाज्या देखील आहेत. त्यामुळं नक्की हे कटलेट्स करून पहा. खरंच खूप खूप छान लागतात खायला देखील. तर नेहमी आपण भजी पकोडे त्याचबरोबर वडापाव असं करत असतो पावसाळ्यामध्ये. पण अशा प्रकारच्या रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तर पाहू शकताय इथं आपले कटलेट छान दोन्ही बाजूंनी फ्राय झालेले आहेत. मी एका सर्विंग डिशमध्ये काढून घेते आहे. तर मला तुम्ही नक्की कळवा की माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर पाहू शकताय वरून देखील अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि खायला देखील अगदी भन्नाट लागतात. तर खरंच आजची रेसिपी जर माझी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच माझे व्हिडिओज पाहत राहा आणि स्वातीज किचनला सबस्क्राईब नक्की करा.